आपण पाहतोय कामगार नगर प्रीमियर लीग 2025 हा महासंग्राम अगदी एक देखणं आयोजन सर्वांच्या भेटीला कधी येणार त्याची आतुरता तुम्हाला सर्वांना होती आणि नक्कीच तो दिवस मात्र आज आलाय आणि एक सकाळपासून जर पाहिलं तर प्रत्येक कमिटी मेंबर एक चांगलं काम आणि आयोजन कमिटी करते त्यांचं कौतुक तर केलं पाहिजे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय एका बाजूला संघ असेल SS टायगर तर दुसऱ्या बाजूला साई समर्थ ना साई समर्थ असा संघ पहिल्या षटक मार्गस्थ होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पहिल्या चेंडू बॅटची एज घेतली थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पहिल्याच चेंडूवरती 1 धावांची मोहर लागली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण डावखिरी हाताचा गोलंदाज पाहतोय आणि एक आयकॉनिक खेळाडू आहे सलामीचे बॅटर एका बाजूला प्रसाद दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय समीर. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि दुसऱ्या बाजूला अमर कदम एक आयकॉन खेळाडू आहे. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग चांगली राहिली नव्हती तर पुढच्या एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण जर पाहिलं तर आणि नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिल्याच 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवरती संघाचा श्रीगणेश झाला होता 1 धावेने आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची कमबॅक करतोय अमर कदम एक नामवंत क्रिकेटर आहे. डावखुरी हाताचा गोलंदाज अगदी कुठेतरी गतीमध्ये बीट करताना चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आपण या ठिकाणी पाहू शकतो. नक्कीच परंतु 1 धाव मात्र रोखू शकले नाहीयेत या ठिकाणी आणि धावसंख्येचा ग्राफ तर वाढलाय. धावसंख्या झालेली ती 2. या षटकातील 4था चेंडू पहिले षटक मार्गस्थ होतोय. मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार मिळतील धावा 6 येतोय षटकार. प्रसादच्या बॅट मधून एक धमाका पाहायला मिळाला. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि त्याला कुठेतरी पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचं काम केलंय. 6 धावांची मोहर लावली आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 8 धावेवरती. नक्कीच एक मोठा फटका पाहायला मिळाला प्रसादच्या बॅट मधून. गतीमध्ये कुठेतरी बदल केला जातो यशस्वी झालाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. जरी मला षटकार मारला ना तरी कभी तेरी कभी मेरी असं दाखवून देतोय अमर कदम च्या माध्यमातून लाजवाब खेळ. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर गोलंदाज आणि फलंदाज दोघांचा बोलबाला राहिलाय. पुन्हा एकदा चेंडू पडतो विकेटच्या मागे गॅदर झालाय आणि कमाल गोलंदाजी म्हणजे एक षटकार आला होता दबावाखाली होता आणि त्याच्यानंतर इतकं चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 8 धावा. चला दुसरे षटक या ठिकाणी मार्गस्थ होते. दीपकला या ठिकाणी प्रचलन केलं जाते आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि नक्कीच दीपक नवीन गोलंदाज. पहिला चेंडूवरती गेला प्रहार चेंडू जातोय सीमारेषा पार मिळतील धावा 6 येतोय षटकार 6-6-6.
मागच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर प्रसादच्या बॅटमधून षटकार आला होता, परंतु आता मात्र समीरची बॅट देखील काही कमी नाहीये, बोलायला लागली आहे. 6 धावा पहिल्या चेंडूवरती दमखम दाखवलाय षटकार. पहिल्या चेंडूवरती दीपक वरती हमला बोललाय षटकार समीरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा दीपक राईट मोर द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी फेकी तर केली आहे, एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या 15. एक चांगली पार्टनरशिप आपल्याला बीट होताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि नक्कीच एक देखणं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, येतोय, फील्ड करतोय अमर. त्या ठिकाणी मला वाटतं आहे चांगली फेकी आणि चांगलं क्षेत्ररक्षण ही क्रिकेटची जमेची बाजू असते, हे मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय अमरच्या माध्यमातून. धावसंख्या 16. दुसरी धाव या ठिकाणी आपण पाहतो प्रगतीपथावरती असताना आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि नक्कीच धावसंख्या 16. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, परंतु कुठेतरी दमखम दाखवलाय. पुन्हा एकदा कुठेतरी लाईन अँगल थोडासा बदलला जातोय. आपण जर पाहिलं तर पंच दोन्ही हाती करतील समांतर आणि धाव एक मिळेल अवांतर. आपण या ठिकाणी पाहू शकतो धावसंख्येचा ग्राफ मात्र वाढलाय आणि जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला भेटतोय स्केरलिंगच्या डोक्यावरून. आपण जर पाहिलं तर 6 धावांसाठी बिग षटकार. खाली कर कॅमेरा. धावसंख्या 23 या षटकामध्ये दुसरा षटकार येतोय. समीरची बॅट बोलायला लागली आहे आणि दमखम दाखवलाय. नक्कीच एक चांगली पार्टनरशिप देखील दुसऱ्या बाजूने होताना पाहू शकतो. धावसंख्या 23 लॉस ऑफ 0 विकेट. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल या मॅच मध्ये. आपण जर पाहिलं तर दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा कमबॅक करतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो 2 षटकांचा खेळ संपतोय आणि धावसंख्या 23. चला पुन्हा एकदा अमरला आपण या ठिकाणी पाहू शकतो. गतीमध्ये थोडस परिवर्तन करताना आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती एका धावेची मोहरला लागली आहे. कुठेतरी हाफ ट्रॅकर चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग या ठिकाणी होऊ शकले नाहीये आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती.
पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय एक धाव अमरच्या माध्यमातून खर्च केली गेली आहे. दुसऱ्या बाजूला समीर चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, देखना फटका आपण पाहतोय. त्या ठिकाणी फील्ड होतोय. 2 धाव मात्र नक्कीच मिळतील. म्हणजेच पहिल्याच 2 चेंडूचा लेखाजोखा आपण पाहिला तर 1 धाव आणि त्याच्यानंतर पहिल्या चेंडूवरती 1 धाव माफ करा आणि त्याच्यानंतर 2 धावा. धावसंख्या 26. एक चांगली पार्टनरशिप बीट झाली आहे प्रसाद आणि समीरच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ, बहारदार खेळ त्यांच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा हात प्रकार चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. फील्ड होतोय. 2 धावा डायरेक्ट हिट झाला असता तर काम फिट झालं असतं, परंतु असं काही होताना दिसत नाहीये आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. उसको छोड़ के आजा. 28. विद्या का छोड़ गया, हारून लेके जाएगा ना. फोन करी थी क्या? पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट होता परंतु त्याच्यामध्ये अपयशी राहिलेत. आपण जर पाहिलं तर 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र या ठिकाणी मिळते. धावसंख्या 29. धावसंख्या 29 आणि नक्कीच अमर मात्र कुठेतरी आता मात्र चांगली लाईन त्यांनी लेंथ पिक करताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लेट धाव चेंडूची संख्या झाली आहे. आपण जर पाहिलं तर नक्कीच या मॅच मध्ये जो संघ विजयी होईल तो मात्र पहिली सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. दोन्ही संघ ताकदवर आहेत, दमखम लावतील. या ठिकाणी चुकी होते आणि या चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये. काय आलं काय धावसंख्या 30. नक्कीच एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये अमरच्या माध्यमातून. चला थोडीशी घाई करा. चला पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय आणि कुठेतरी त्याच्या बॅटिंगला लगाम लावण्याचं काम झालंय. चला न्यू बॅटर इन होतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका त्या ठिकाणी प्रोडक्शन आहे. झेल पकडला जातोय. तू चल मैं आया. दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. गॉन.
ओनर या ठिकाणी खुश आहेत. सुनील उर्फ टायगर यांच्या चेहऱ्यावरती मात्र हसू आले. वागळकर उर्फ दाजी. हा वागळकर. हा तो बॉलिंग करतो तो. सुनील उर्फ दाजी हा त्याने विकेट घेतल्याबद्दल त्याने विकेट घेतल्याबद्दल अभिनंदन. दाजीचे अभिनंदन. दाजीचे अभिनंदन. आमच्यापर्यंत जी माहिती दिली जाते ती आम्ही पोहोचवतोय. चला सुनीलच्या माध्यमातून चांगला खेळ होतोय. कारण का पहिल्याच 2 चेंडूवरती 2 गड्यांची मोहर लावली आहे. हॅट्रिक होईल का? परंतु चांगला फटका, देखना फटका आपण पाहू शकतो. 2 धावा तर मिळाल्यात आणि नक्कीच कुठेतरी ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका मात्र येताना दिसतोय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा ग्राफ मात्र वाढलाय आणि जाऊन पोहोचली. आपण जर पाहिलं तर धावसंख्या 32. चांगला फटका, देखना फटका. ज्यावेळी चेंडूला ब्रश झाला त्यावेळी त्या चेंडूवरती 4 धावांची मोहर लागली होती. थोडासा नाराज असेल कारण का खराब क्षेत्ररक्षण ही क्षमेची बाजू असते. परंतु या ठिकाणी चुकी होते आणि चुकीला माफी नाहीये. ज्याला क्रिकेटमध्ये स्क्वेअर कट असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चांगला फटका, देखना फटका. असे फटके टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला कमी पाहायला मिळतात परंतु या ठिकाणी त्यांनी राखून दिले आणि चांगला फटका पाहायला मिळाला. नितीनच्या माध्यमातून चांगली बॅटिंग होते. आता मात्र या ठिकाणी मला वाटतं नक्कीच चेंडू मात्र थोडासा डाव्या बाहेर जातोय. 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल. आताचे 2 आहेत. 2 आहेत. वाईट आहे ना, वाईट प्लस आहे ना. धावसंख्या 38. पुन्हा एकदा या ठिकाणी संधी निर्माण झाली. एक सोप्पा झेल पकडला जातोय. दुसऱ्या विकेटचं होतोय पतन गोल. किती झाल्या धावा? धावसंख्या 38. आपण जर पाहिलं तर नक्कीच अजूनही षटक संपलं. किती बॉल बाकी आहेत? अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अजूनही या षटकातील चला थोडीशी घाई करा विनंती असेल. डावखुरे हाताचा बॅटवर पंच दंडित करतायत. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 39. चौथं षटक मार्गस्थ आहे. मोठा फटका पाहायला मिळतोय. या ठिकाणी षटकार येतोय. अगदी नक्कीच सिद्धेशच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 6 धावांची मोहर लागली. धावसंख्या 45. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक असेल. एक चांगली धावसंख्या उभारताना आपल्याला पाहायला मिळते.
चला शेवटचं षटक ज्याला म्हटलं जातं स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक. त्या षटकामध्ये नक्कीच मोठमोठे फटके येताना आम्ही कित्येक वेळा पाहिलेत. यावेळी बॅटिंग दुसऱ्या बाजूने चांगली होते. पहिला चेंडू अगदी पाहिलं तर उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचदंडित करतायत मंगेशला आपण पाचारण केलं जातं. पहिला चेंडू वाईड म्हणजे धावसंख्या झाली ती 46 धावा. अगदी चांगला फटका, देखना फटका त्या ठिकाणी प्रोडक्शन आहे, त्याला भेदून जातोय चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4, येतोय चौकार. धावसंख्या 50. एक चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि एक चांगलं टार्गेट सेट केलंय. पहिल्याच चेंडू पाहिला तर वाईड आणि त्याच्यानंतर एक चौकार, एक देखना फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आता मात्र कुठेतरी कार्पेटच्या साईने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा मात्र मिळतील आणि नक्कीच सुरुवात तर चांगली केली आहे. चांगली बॅटिंग आपल्याला नितीनच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते आणि सिद्धेशच्या बॅटमधून एक षटकार मागच्या शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिला. एक चांगला फटका, देखना फटका, मोठा फटक्या
आता मात्र खराब लाईन आणि खराब लेंथ पिक करताना पाहायला मिळतोय. पंच दंडित करतील. धावसंख्या 9. नक्कीच अजूनही दुसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकामध्ये नक्कीच मोठे फटके येताना पाहायला मिळते. नक्कीच मोठे फटके येणं गरजेचं असेल या ठिकाणी. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये होता त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. काय घडतंय आणि एक सोपा झेल मात्र या ठिकाणी धोनीला दान केला जातोय. आपण जर पाहिलं तर 2 धावा मिळतील आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे डबल 1 म्हणजेच 11. भरपूर पाहिजे रे. 21 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. मोठा फटका, चांगला फटका, देखना फटका. एंडफिल्डच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय परंतु बॅकअप करतोय. 2 धावा मात्र मिळतील. आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर प्रसाद चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होते. आणि आपण जर पाहिलं तर एका बाजूला अमर तर दुसऱ्या बाजूला गणेश. गणेशचा खेळ मात्र पहिल्या मॅच मध्ये एक बहारदार राहिला होता आणि नक्कीच पुन्हा एकदा राईट आउट द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंच दंडित करत आहेत. वाईट चेंडूची घोषणा आमच्यापर्यंत केली जाते. 1 धाव मिळेल आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 14 वरती. आपण जर पाहिलं तर पंच आमच्यापर्यंत पुन्हा एकदा दाखवतील. वाईड या ठिकाणी पुढलं चेंडू आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गणेशचा खेळ संपतोय आणि बॅटर बॅक टू दी डगआउट गॉन. धावसंख्या पाहिली तर 15. न्यू बॅटर इन होतोय रोहित. न्यू बॅटर रोहितला आपण पाहू शकतो. प्रसाद आहे दुसऱ्या बाजूला. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होते. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव तर घेतली. दुसरी धाव घेण्याचा मानस खेळाडू गॅदर. 2 धावा तर पूर्ण केल्यात आणि 2च धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे आपण जर पाहिलं तर 17 वरती. दोन षटकांची सांगता होते आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 17 वरती. ही जवळ डॉट गेली. ही जवळ ह्या काढणार नाही. चला तिसरे षटक या ठिकाणी मार्गस्थ होतोय. आपण पाहतोय प्रशांतला प्रसारण केलं जाते. धावसंख्या जर पाहिली तर फक्त 17 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
एका बाजूला आयकॉन अमरला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला प्रशांत. आणि ही जोडी काय करणार? हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केला प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती दमखम दाखवलाय आणि ही लढाई नक्कीच चांगली होईल कारण का दोन्ही नामवंत क्रिकेटर आहेत. एका बाजूला पाहिलं तर प्रशांत, दुसऱ्या बाजूला अमर कदम. धावसंख्या जर पाहिली तर 21. पुन्हा एकदा चेंडू पडतोय, थोडासा उसळी येतोय परंतु पंच दंडित करतायत. एक धाव मिळेल म्हणजेच पहिल्याच या षटकातील 2 चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 5 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती 4 धावांची मोहर, त्याच्यानंतर एक वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली आहेत. म्हणजेच पहिल्याच 2 चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 5 धावा आल्यात. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 22. चला ऑफिशियल पंच थोडीशी घाई करा विनंती असेल. दोन्ही संघांना देखील खेळाडूंना विनंती असेल थोडीशी घाई करा. नक्कीच आपण जर पाहिलं तर चांगला पटका परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. रिव्हर्सचा अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळाला. रितेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण राहिले आणि आता मात्र स्ट्राईक घेतला. म्हणजे पहिल्याच 2 चेंडूवरती 6 धावा आल्यात आणि नक्कीच एका दुसरा मोठा षटकार येईल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तुम्हा सर्वांचा लाडका खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने आपल्याला वेळ लावलं तो खेळ म्हणजेच क्रिकेट. पुढे एकदा मोठा फटका चेंडू आहे स्लॉट मध्ये, त्याला मात्र पाठवलंय परंतु झेल मात्र या ठिकाणी टिपला जातोय. बॅटर आउट होतोय. न्यू बॅटर योगेशला आपण पाहतोय. संघाचा महत्वाचा घटक, संघाचा काय ना ज्याला म्हटलं जातं तो बॅटर येतो म्हणजेच कर्णधार, कॅप्टन. चेंडू स्टेअर करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज घेतली आहे आणि एकाच धावेवर पुन्हा एकदा समाधान मानावं लागते. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 24. आतापर्यंत आपण या ठिकाणी पाहू शकतो फक्त 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुढे एकदा मोठा फटका क्षेत्ररक्षक आहे. एक झेल सुटला जातोय, चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. अजूनही मैदानाच्या आतमध्ये अमर लढतोय शेवटच्या क्षणापर्यंत. कोण जिंकेल ही मॅच आपण कुठच्याच भागीत या ठिकाणी सांगू शकत नाहीये. धावसंख्या जर पाहिली तर 28. कॅच काढायची होती रे. धावसंख्या 28. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल, निर्णायक चेंडू असेल कारण का समोर जर पाहिलं तर चांगली बॅटिंग होताना नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कुठेतरी दमखम दाखवलाय. कमबॅक करतोय. धावसंख्या झाली ती 28. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता.
सांगितलं ना एवढ्या जोरात. धावसंख्या 28. धावसंख्या 28 झाले. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. चला मॅच ऑन करा. ऑफिशियल पंच विनंती असेल. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. नितीन भोसलेला प्रचारण केले जाते. पहिल्या चेंडूवरती गेला प्रहार. क्षेत्ररक्षक आहे त्याला भेटून जातोय. चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 6. येतो षटकार. आता या मॅच मध्ये मजा आली आहे कारण का पहिल्या चेंडूवरती धमाका आलाय. कोणी योगेशच्या बॅट मधून एक पहिला तर षटकार आलाय. हाफ ट्रॅकर चेंडू होता म्हणजेच खराब चेंडू आणि खराब चेंडूचा कसा समाचार घ्यायचा हे मात्र बॅटरला माहित आहे. आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो पहिल्या चेंडूवरती 6 धावा. धावसंख्या 34. लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा चेंडू आता मात्र कुठेतरी चांगलं लाईन आणि लेंथ पिक करताना आपण पाहतोय. पहिल्याच 2 चेंडूवरती आपण पाहतोय तर 6 धावा आल्यात. आणि यावेळी मात्र कुठेतरी फलंदाज डायरेक्ट हिट झाला आणि काम फिट झालंय. आउट होतोय. चला चेंडू होता स्लॉट मध्ये. फटका तर खेळ आहे परंतु या ठिकाणी काय घडतंय. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. आता तर चौकार आहे ना सर. किती झाले बोल. अरे झाले किती. अरे बॅट्समॅन सोड. धावसंख्या सांग. धावसंख्या 38. चला मित्रांनो जरा मॅच कडे लक्ष द्या. सकाळपासून चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय हाफ टाकर चेंडू आणि कुठेतरी थोडासा वेगावर स्वार होऊन केलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव मिळते. धावसंख्या जर पाहिली तर धावून पोहोचली तर 39.
राहुल मी शिवी घातली काय 39 धावसंख्या. तुला माहिती नाही का स्कोर 1-6 चालू. हा जितू माझा भाऊ मला खोटं बोलला पण ए जितू माझा भाऊ मला खोटं सहा बोलला. बॉल माझा भाऊ मला खोटं बोलला. चला शेवटचे षटक. पहिल्या चेंडूवरती केल्या प्रहार. त्या ठिकाणी प्रोडक्शन आहे. आपण जर पाहिलं तर 1.5 धाव चेंडूची संख्या झाली आहे. धावसंख्या 39. चला पुण्याची एकदा पहिल्या चेंडू निर्धाव. त्याच्यानंतर एक मोठा फटका. या ठिकाणी काय घडतंय? क्षेत्ररक्षक आहे त्याला भेदून जाईल का? अरे धाव चला 2 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय मोठा फटका येतोय. चांगला फटका. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या पाहिली तर 45. 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता. ही मॅच जिंकण्यासाठी अमर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. अमरच्या बॅटमधून षटकार येतोय. 3 चेंडू 15 धावा. 15 धावा 3 चेंडू. ए छक्का पंच दंडित करतायत म्हणजेच मॅच येऊन थांबला आहे. 3 चेंडू 14 धावा 2 षटकार आणि 1 चौकार मारावाच लागेल. ही मॅच जिंकण्यासाठी अमर मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय, बॉलर घाबरला. लढतोय. सिद्धेश पुण्याच्या एकदा हाफ टॅकल चेंडू. नक्कीच या चेंडूवरती तर चांगला फटका झाला असता तर नक्कीच आपण जर पाहिलं तर नक्कीच न डाऊट 2 चेंडूवरती 2 षटकार येतील का? कारण का या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती. हाफ ट्रॅकर चेंडू होता परंतु त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये. थोडा नाराज असेल कारण का शेवटपर्यंत राहिले आणि जिंकून दिलं तर कुठेतरी काम तमा होईल. परंतु जर हरलो तर मात्र 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. चांगला फटका. देखना फटका. 4 धावा. माफ करा. चांगलं क्षेत्ररक्षण टाळ झाला पाहिजे आणि नक्कीच स्वतःवरती नाराज असेल. 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. पुरा हालत
हे होतं